हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 4 मंत्री अडकले तसे संजय राऊत म्हणतात. हनी ट्रॅपमधल्या 4 मंत्र्यांपैकी 2 मंत्री भाजपचे आहेत असंही दावा संजय राऊतांनी केलाय. प्रफुल्ल लोढाकडे असणाऱ्या पेन ड्राईव्ह सीडींचा शोध सुरू आहे. पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंग पछाडतायत. प्रफुल्ल लोढा भाजपचा खास हस्तक आहे. राऊतांकडून प्रफुल्ल लोढांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटोही ट्विट करण्यात आलाय. प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस असल्याचं संजय राऊतांनी दावा केलाय. लोढा आहेत जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते. त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत. तुम्ही चित्र पाहिले असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत. त्यांना निवडणूक देखील लढायची होती असं समजतंय. नाही ते असतील ना. हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले. पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे. 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी. धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत. काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत. पण याच्यामध्ये भाजपचेच आहेत की शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्री आहेत. मी 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे. त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.